शाकंभरी देवीच्या भक्तांकडून शाकंभरी नवरात्र उत्सव आणि पौर्णिमेच्या निमित्तानं विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं। या अंतर्गत शाकंभरी महात्म्य वाचन, यज्ञ, होम हवन, भजन आणि प्रसाद असे कार्यक्रम झाले। शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्तानं शेकडो फळं, भाज्या, अन्नधान्य, मिष्टान्न आणि खमंग खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला। हजारो भाविकांनी शनिवारी देवदेवतांचं दर्शन घेतलं। शाकंभरी पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा प्रकट दिन। मानवाला अन्नाची कमतरता भासू नये यासाठी या देवीनं स्वतःच्या शरीरातून भाज्या आणि फळं निर्माण केली। शाकंभरी पौर्णिमा दिवस अन्न सुरक्षा आणि समृद्धीसाठी महत्त्वाचा आहे। या दिवशी शाकंभरी नवरात्रीची सांगता होते। त्यानिमित्त भाविक देवीला विविध भाज्या आणि फळं अर्पण करतात। तिच्या कृपेनं कुणाचीही उपासमार होऊ नये अशी प्रार्थनाही केली जाते। कोल्हापुरात श्री अंबाबाई मंदिर, शाहूपुरीतील तुळजाभवानी मंदिर आणि चंबुखडी इथल्या शाकंभरी मंदिरात देवीची फळं आणि भाज्यांच्या रूपात पूजा साकारण्यात आली होती। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी मातेची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। श्री अंबाबाईची विविध शाकंभरी देवी रूपातील भाज्यांपासून सजवलेली अलंकार पूजा बांधली होती। वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व भाज्या या पूजेसाठी वापरल्या होत्या। ही पूजा माधव मुनीश्वर, मकरंद मुनीश्वर यांनी बांधली। अत्यंत मनोहारी अशी ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। शाहूपुरीतील मंदिरात श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। देवी समोर विविध प्रकारच्या फळ आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती। ही पूजा दीपक गुरव आणि बंडोपंत गुरव यांनी साकारली। भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती। करवीर तालुक्यातील चंबुखडी इथल्या शाकंभरी मंदिरात देवीचे पुजारी पिंटू गुरव यांनी आकर्षक पूजा बांधली होती। उत्सवानिमित्त मंदिर आणि परिसरात दररोज सायंकाळी शाकंभरी अध्याय ग्रंथाचं वाचन झालं। दररोज सायंकाळी भजन आणि कीर्तन पार पडलं। मंदिरात हळदी कुंकू समारंभ आणि महिलांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं नवचंडी होम पार पडला। अभिषेक, पूजा अर्चा तसंच भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन देखील केलं होतं। देवीला दररोज विविध भाज्यांचे नैवेद्य अर्पण करण्यात आला।